गिरिजा ओकच्या या व्यक्तिमत्वामागे सहजीवन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सुरुचचाही तितकाच हात आहे. मला त्याच्याविषयी ऐकायचं आहे, की त्याचं किती योगदान आहे तुझ्या आयुष्यात तुला बांधून ठेवण्यामध्ये, तुला काय म्हणतात, की जपण्यामध्ये, या सगळ्यामध्ये सुरुचचं काय योगदान आहे? तुझ्या यशामध्ये देखील? सुहृद हा माझ्या सगळ्यात चांगल्या म्हणजे मित्रमैत्रिणींपैकी सगळ्यात चांगला माझा मित्र आहे, माझा सखा आहे. आणि मला वाटतं नात्यातली जेव्हा मैत्री स्ट्रॉंग असते ना, तेव्हा त्याला काही हलवू शकत नाही. तर सुहृद आणि मी जवळपास एकत्र वाढलोय, कारण आम्ही दोघंही वयाच्या खूप लवकर, म्हणजे आधी लवकर वयात भेटलो. म्हणजे माझं 23व्या वर्षी लग्न झालं, तो 25 वर्षाचा होता. तर आता तुम्ही त्याच्यानुसार बघा की आम्ही अगदी 23-25 एवढ्या कवळ्या वयात भेटून मग आता आम्ही एकत्रच मोठे झालोय. त्यामुळे पुरते एकमेकांना ओळखून आहोत एकतर. आणि बऱ्याचदा ना तुम्हाला पार्टनर म्हणजे तुमच्याकडे बघणारा नाही मिळाला ना, तरी तुमच्या दिशेने बघणारा मिळाला तर वाटचाल सोपी होते. म्हणजे तुम्ही दोघंही जर एकाच दिशेला बघत असलात तर क्लॅशेस कमी होतात. तर चांगल्या गोष्टी सांगता याव्यात, चांगलं काम आपल्या हातून घडावं, आणि चांगले चित्रपट बनवता यावे, बेसिकली चांगल्या गोष्टी सांगता याव्या, चांगले अनुभव देता यावेत, असं त्यालाही वाटतं आणि मलाही वाटतं. तर ह्या अशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये ना आपोआपच एकमेकांचं वागणं पूरक ठरतं. म्हणजे जेव्हा त्याची चित्रपटाची धडपड सुरू असते, निर्मिती करत असतो तो, किंवा काहीतरी सुरू असतं, तेव्हा थोडंसं मी सांभाळून घेते. जेव्हा माझं खूप हेक्टिक शेड्यूल सुरू असतं तेव्हा तो सांभाळून घेतो. आता आम्हाला एक मूल आहे, 2 कुत्री आहेत, घरात एक म्हणजे सगळा लवाजमा आहे. तर तेही एक मॅनेजमेंट आणि त्याचं सगळं चालवणं, कारण चांगलं लग्न ही चांगली पार्टनरशिप पण असते. तुम्ही फक्त किती रोमॅन्टिक आहात आणि किती तुम्हाला एकमेकांच्या कंपनीत मजा येते, पेक्षा तुम्ही एक अख्खं हाऊसहोल्ड किती नीट चालवू शकता यावर पण बराचसा पीस ऑफ माइंड डिपेंड करतो. तर मी जेव्हा 10-10 दिवस शूटिंगसाठी बाहेर जाते, तेव्हा मला घर त्याच्या भरोश्यावर सोडून जायला कधी वाटत नाही की अरे बापरे काय होईल. किंवा त्याचंही तसंच आहे, म्हणजे तो कुठे निघून गेला तर मी सगळं सांभाळते. तर आमच्यात आता एक खूप छान पार्टनरशिप तयार झालेली आहे. आणि त्यामध्ये मध्ये अर्थात वाद होतात, भांडणं होतात, आम्ही कचकचून भांडतो एकमेकांशी. आणि तितकंच पॅशनेटली दोघांनाही मुद्दे एकमेकांसमोर ठेवायचे असतात. पण मला असंही वाटतं की जोपर्यंत नात्यात कचकचून भांडणं होत असतात ना, तोपर्यंत त्याच्यातली पॅशन आणि त्याच्यातलं एकमेकांबरोबर असण्याची ओढ जिवंत असते. ती जेव्हा संपतात भांडणं, तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो. सो अगदी कालच मस्त उत्तम भांडण का अत्यंत पादरट गोष्टीवरून आम्ही दोघं खूप भांडून आलोय. त्यामुळे मस्त उत्तम चाललंय. आणि आमच्याही दोघांचं असं असतं ना की नावडत्या गोष्टी जास्त जुळतात. त्यामुळे कुठेतरी बाहेर गेलो आणि काहीतरी खूप बोर व्हायला लागलं तर आम्ही लगेच त्याच्याबद्दल गॉसिप करायला कोपऱ्यात एकत्र होतो. आणि आम्हाला त्याची जास्त मजा येते की ते बघितलंस का, ते किती बोर आहे. तर थोडेसे तसे आहोत. पण लाईक आय सेड, ही इज अ व्हेरी 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 डिअर फ्रेंड. आणि अर्थातच बऱ्याच गोष्टींचं बरंच श्रेय सुहृदला जातं.